नमस्कार मित्रांनो, आपण मारुती माने यांच्याबद्दलची कारकीर्द, त्यांच्या आयुष्यातले काही रहस्य आहेत, तर ते रहस्य आपण ऐकत आहोत आणि त्याचा पहिला भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या व्हिडिओचा दुसरा भाग बघणार आहोत आणि हाही खूप रोचक असणार आहे। यामध्ये तुम्हाला काही गोष्टी माहीत नसलेल्या या कळणार आहेत मारुती माने यांच्याबद्दलच्या, म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। मागच्या व्हिडिओला तुम्ही जास्त प्रतिसाद दिला नाही, पण या व्हिडिओला तुम्ही पाहून तोही व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, आशियाई यशानंतर 2च वर्षात पैलवान मारुती भाऊ मानेंनी हिंद केसरीची गदा महाराष्ट्रात आणली होती। सन 1964 मधील कर्नालमध्ये झालेल्या हिंद केसरी स्पर्धेची अंतिम लढत झाली ती पैलवान मारुती भाऊ माने व मेहरुद्दीन पंजाबी यांच्यात। मेहरुद्दीन हा चांगला उंचापुरा धिप्पाड व तगडा पैलवान होता। त्याची उंची 6 फूट 5 इंच होती। महाराष्ट्राच्या चमूला तो गिनतच नव्हता। या अंतिम लढतीत मेहरुद्दीन या पैलवानावर मुलतानी डावावर मात करून भाऊंनी हिंद केसरी गदा महाराष्ट्राला मिळवून दिली होती। हिंद केसरी किताब मिळवल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला। कवटेपिरांसारख्या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेले भाऊ लहानपणापासूनच कुस्ती आणि व्यायामाकडे लक्ष देतात काय, आणि काही वर्षातच कुस्तीतील सर्वोच्च पद म्हणून ओळखले जाणारे हिंद केसरी किताब मिळवतात काय। या साऱ्याच गोष्टी सगळ्यांना अचंबित करणाऱ्या असल्या तरी त्यामागे त्यांची असलेली जिद्द, उमेद, कर्तृत्व आणि त्यांनी यासाठी घेतलेले अपार कष्ट याला तोड नाही। खेडेगावात राहून हिंद केसरीचा किताब मिळवणारे मारुती भाऊ माने एकमेव पैलवान होते। 1964 मध्ये कोल्हापुरात मोहम्मद हनीफ व पैलवान भीमसेन दिल्ली यांना आसमान दाखवून त्यांनी कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते। 6 मार्च 1965 रोजी कोल्हापुराच्या ऐतिहासिक खासबाग मैदानात हिंद केसरी पैलवान मारुती भाऊ माने आणि मल्लसम्राट पैलवान विष्णुपंत सावर्डेकर या 2 महाकाय मल्लांमध्ये जबरदस्त अशी अजरामर लढत झाली। कुस्तीचा दिवस उजाडला। लोक झुंडीच्या झुंडी करून खासबागकडे निघाले होते। ही कुस्ती पाहण्यासाठी खासबाग खचाखच भरले होते। मैदानात व मैदानाबाहेर मुंगी शिरायलाही जागा नव्हती, इतकी प्रचंड गर्दी उसळली होती। या कुस्तीचा थरार पाहायला जवळजवळ 1 ते 1.5 लाखांपेक्षा जास्त कुस्ती शौकीन आले होते। खासबाग मैदानाची क्षमता आहे 1 लाख प्रेक्षक। 1 लाखांची क्षमता संपली, दरवाजे बंद झाले, तरी पण 20,000 प्रेक्षक तिकीट काढून बाहेर फिरत होते। छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले हे मैदान या रेकॉर्ड ब्रेक कुस्तीनंतर आज तागायत इतके कधीच भरले नाही। भाऊंच्या कुस्तीने महाराष्ट्राला असे वेड लावले होते, असा होता तो काळ। तब्बल 2.5 तास चाललेल्या कुस्तीत डाव प्रतिडाव यांचे प्रदर्शन कुस्ती प्रेमींना पाहायला मिळाले। अखेर तब्बल 2 तास 40 मिनिटांनी पैलवान मारुती भाऊ माने यांनी लढतीत बाजी मारली। दीर्घकाळ म्हणजेच तब्बल 2.5 तास चाललेली ही झुंज बघणाऱ्यांच्या डोळ्यात आणि ऐकणाऱ्याच्या कानात अद्यापही जशीच्या तशी घर करून राहिली आहे। याचा प्रत्यय कुस्तीवर चर्चा सुरू झाली की वारंवार येतो। कुस्तीच्या इतिहासात दीर्घकाळ चाललेली लढत म्हणून या कुस्तीचा उल्लेख केला जातो। कोल्हापूरच्या खासबाग मैदानात आजवर अनेक ऐतिहासिक लढती झाल्या, त्यामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद घ्यावी अशी ही कुस्ती झाली। ही कुस्ती आजही लाल मातीच्या कुस्तीतील सर्वोच्च कुस्ती म्हणून ओळखली जाते। आजही अनेक पैलवान या कुस्तीबाबत भरभरून बोलताना आपल्याला दिसून येतात। तर मित्रांनो, ही होती अशी अजरामर खासबागची कुस्ती, जी होती विष्णुपंत सावर्डेकर आणि मारुती भाऊ माने यांच्यामधली। तर हा होता या व्हिडिओचा दुसरा भाग। मित्रांनो, मारुती भाऊ मानेंच्या ह्या आयुष्यामधले काही घटक होते, काही रहस्य होते, काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओचा पहिला भाग होता आणि या व्हिडिओमध्ये हा दुसरा भाग आहे आणि इथून पण आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे, तर नक्कीच
या व्हिडिओला लाईक करून मागचा व्हिडिओ पहा आणि मागच्या व्हिडिओनंतर आपल्याला पुढचाही व्हिडिओ पाहायचा आहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।